हॅलो फ्रेंड्स, आज जो व्हिडिओ आहे तो थोडासा वेगळा आहे आमचा आणि थोडा मोठा पण होणार आहे. मी आज माझ्या मिस्टरांची ओळख तुम्हाला करून देणार आहे, त्यांचं इंट्रोडक्शन वगैरे ते करून देणार आहे. तडा हॅलो. सो हां, कर स्टार्ट. माझी इंट्रोडक्शन देणार होते तू. हां का? तर हे माझे मिस्टर IT इंजिनियर आहे आणि मी पल्लवी. मी BSc ॲग्री झालेले आहे आणि आता MBA करते. एवढंच माहिती दिलं माझ्याबद्दल. तर माझं नाव अमित आहे आणि माझं IT ऑब्वियसली त्यांनी सांगितलं आहे. डिग्री झाली आहे तिची, पण ॲग्रीच झालेली आहे, सांगेलच ती पुढे. तर व्हिडिओत मी काय येतो आहे, बेसिकली तिची इच्छा होती की मी येऊन बोलावं, मी माझं इंट्रोडक्शन व्हावं आणि आम्ही मिळून काहीतरी शूट करावं, अशी तिची मोस्टली इच्छा होती. आणि ऑब्वियसली मलाही इच्छा आहे तुम्हाला सगळ्यांना काहीतरी रोज नवीन दाखवायची. एक गुरु मेन म्हणजे हे माझे मिस्टर फक्त माझं हे असं मी त्यांना बोलवायचं असं हेतू नव्हता, तर त्यांची पूर्ण माहिती द्यायची होती. म्हणजे काय, माझे मिस्टर हे एडिटर पण करतात, माझा व्हिडिओ एडिट तेच करतात, माझा जे काय असेल ते स्क्रिप्ट वगैरे तेच तयार करतात. म्हणजे काय म्हणायचं, मला एक माझ्या पाठीमागे जी सपोर्ट सिस्टीम म्हणायचं की सगळं मिस करतो, ती फक्त कॅमेराचा फेस असते. तुम्हाला मी कालच सांगितलं, कालच्याच व्हिडिओ सांगितलं की मला फोटोही नीट काढता येत नाही आणि व्हिडिओ तर बिलकुल करता येत नाही. मी दरवेळेस बोलणे खाते त्यांचे. त्यामुळं माझी जी काही व्हिडिओची याची सपोर्ट सिस्टीम आहे ती तेच आहे. ही त्यांची ओळख. आणि हा व्हिडिओ मोस्टली असा टॉकिंगच होणार आहे. बापरे, गरमले होते. तर आम्ही मोस्टली असे, आता हा सिटिंग काइंड ऑफ व्हिडिओ आहे. आता उभे आहेत आम्ही, बट ठीक आहे, सिटिंग काइंड ऑफ व्हिडिओ आहे की ज्यात आम्ही फक्त बोलणार आहे आणि आमच्याबद्दल सांगणार आहे, आमची जर्नी कशी होती. कुठून स्टार्ट करायचं मग? लग्नापासून कधी भेटलं तेव्हापासून स्टार्ट कर. तसं पण नको, आधी सांग तू काय करत होती लग्नाच्या आधी मला भेटायचं. मी काय, माझं लग्न जमायच्या आधी म्हणजे मी क्लासेस करत होते. माझी BSc ॲग्री झालेली, मग तिथून पुढे MScला अपेअर केलं. पण MScला नंबर नागपूरला लागला. वडिलांनी भावाला धुळ्याला इंजिनिअरिंगला पाठवलं. माझी इतकी म्हणजे त्यांची इतकी परिस्थिती नव्हती की मला पण पुन्हा बाहेर, त्याला पुन्हा बाहेर, आणि बहिणीचं, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. मग एवढं सगळं दोघांचं शिक्षणाचा, दोघांची डिग्रीचा खर्च नव्हता. मग म्हणून मी क्लासेस MScचे जे स्टडी करायची, संगमेरमध्ये एक लायब्ररी, तिथून मी स्टडी करत होते. पण माझा MScला योगा नंबर इतका लांब लागला. अभ्यासू मुलगी होती तशी, म्हणजे हां सगळेच मला अभ्यासू किडा तर म्हणायचेच, बरं पुस्तकी किडा मी अशीच होते. आत्ताही तेच, आत्ता काही वेगळे नाही, सगळं लिहून द्यायला लागतं, वाचून पाठ करून मगच व्हिडिओ पण नाही तर. आणि मेन म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना ना पुस्तकी किडा असंच होतं. ते काय म्हणतात ना, मालदडची क्वीन, अभ्यासू क्वीन असंच मुलं म्हणायची मला. मी कोणासंग बोलतच नव्हते. मेन म्हणजे ना, मला इतकं बोलायची सवय पण नाही आणि मी ते इंट्रोवर्ट आहे, जास्त इंट्रोवर्ट आहे. हां, मी स्वतःच सांगते मी इंट्रोवर्ट आहे. मला लवकर कोणाशी मॅच, सगळेच असतात जोपर्यंत एक्सपोजर मिळत नाही किंवा बाहेर असा कोणाशी बोलायचा चान्स मिळत नाही. मी पण तसंच होतो. जेव्हा ऑफिसला जायला लागलो, लोकांशी बोलायला लागलो, तेव्हा कळलं की अरे बोलल्याशिवाय आता आपलं पोट नाही भरणार, बोलायलाच लागतं. मग ते तसं आहे की मी जेव्हा हिला सांगितलं की असं आहे तुझं, थोडं तू बोलत नाही. इव्हन असं नाही की लोकांशी, ती घरच्यांशी पण जास्त बोलत नव्हती. मम्मी म्हणायची अरे किती शांत असती, किती, अजूनही म्हणते अरे पल्लवी कधी कधी खूप शांत असते. कधी कधी काय माहिती तिला काय होतं, पण पूर्ण डायरेक्ट सायलेन्स मोड होऊन जातो तिचं. मी खूप शांत असते. कॉलेजला असताना तशीच होते, अभ्यासू होते. आणि लायब्ररीतून अभ्यास केला, नागपूरला नंबर लागला MScला. मग इतकी परिस्थिती नव्हती. मग वडील म्हटले तू क्लासेस कर, हे कर. पुन्हा ट्राय केलं, पुन्हा दुसऱ्या राऊंडला नंबर नाही लागला. मग हे क्लासेस, टॅली केली, टायपिंग केली, मराठी टायपिंग केली, इंग्लिश टायपिंग केली. तिचा गव्हर्नमेंटचा फ्लो होता की तिला गव्हर्नमेंटमध्ये जायचं होतं, हा तिचा फ्लो होता. कारण ते पहिलं कोणी विचारलं नाही. ॲग्रीला काय झालं, आत्ता पण तुम्ही कॉलेज जाऊन बघा, ॲग्रीला कोणी पण असलं ना विचारलं पुढं काय करायचं, पुढं फक्त इतकंच सांगता, पुढं फक्त काय करायचं एवढंच म्हणता की MPSC UPSC करायची. पण अरे MPSC UPSCचा ट्रॅक कसं हे माहीत नसतं. मी पण तेच म्हणायचे, मी त्यांच्यातलीच एक होते. मी पण म्हणायचे मला MPSC करायची. UPSC तर लयला आमचा विषय राहिला, पण MPSC म्हणायची मी. त्यासाठी स्टडी वगैरे चालू केला. हे गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करायची, खूप एक्झाम दिल्या.
पुण्यातून तर माझी 0.5 गेलेली ॲग्रिकल्चर ऑफिसरची पोस्ट. त्याच्यानंतर लय निराश झाले मी, म्हणजे कुणी मला असं निगेटिव्ह बोललं ना, हे आणि जरी मला काय पटकन निराश होती. म्हणजे तुम्ही म्हणशाल की काय लय लवकर निराश होती. मी इतका माझा इमोशनल चेहरा लगेच पडून जातो. इमोशनल क्वेश्चन असा आहे ना की तुम्ही बोलूच नाही शकत. काय मी कालच्या व्हिडिओत काय रे थोडंसं असं कर, थोडी एनर्जी भांडणच झाले डायरेक्ट. म्हटलं ठीक आहे करायचंच नाही, आज बंद कर म्हटलं तू. तर असं त्या लेवलचं तिचा समजूतदारपणा आहे ह्या बाबतीत. पण हां तेवढी ती म्हणजे इम्पेशंट आहे असं म्हणू शकतो आपण. हां, मग माझं तसलं होतं. मी ते अभ्यास वगैरे हे काय एवढं मला नॉलेज पण नव्हतं. हे व्हिडिओ हे लग्न झाल्यानंतर शिकले. मोबाईल तर नव्हताच, लांबपर्यंत मोबाईल नव्हता. लग्न जमलं तर कसं जमलं ते लग्न, ते जर सांगायचं झालं तर तुम्हीच सांगा. हां मी थोडं माझं सांगतो बॅकग्राऊंड आता. तर बेसिकली माझं थोडं रिलेटेबलच आहे हिने सांगितलं तसंच. परिस्थिती वगैरे वगैरे थोडंफार होतं, कारण आधी झालेलं म्हणजे भाऊ वगैरे होता पुण्याला शिकायला, त्यामुळे थोडं बाहेरचं एक्सपोजर. आणि त्यात तो इंग्लिश मिडियमला होता, त्यामुळं मला म्हणजे जास्त काय म्हणता ना इंग्लिश किंवा असं त्या गोष्टी मला पटपट जमल्या, जो एक्सपोजर मी म्हणालीला किंवा नॉर्मल स्टुडंट्सला नाही मिळत. हां बोल. हे तर पूर्ण इंग्लिश मिडियमचे, म्हणजे यांना तरी सेमी तरी होती. मी तर पूर्ण जिल्हा परिषद शाळेतून शिकलेली. असं होतं. आणि जेव्हा मग माझी 10वी झाली, 12वी झाली संगमनेरमध्येच. आणि 12वीनंतर काय करायचं, ग्रुप बसला, रिझल्ट लागला त्यावेळेस काय करायचं, तर इंजिनिअरिंग करायची एवढंच माहिती. इंजिनिअरिंगला नंबर लागला, पण घरचे काय रेडी व्हायना की पुण्याला बाहेर नाही जायचं एकट्याने वगैरे वगैरे. मग मी घेतलं BAला ॲडमिशन. मी पण तोच पाहत MPSC UPSC करायचं हे सगळं ठरवून मी चाललेलो. BA केलं, एकच वर्ष केलं मी BA, पण मला काही ते झेपलंच नाही. कारण हां आणखी एक पार्ट की लहानपणापासून घरात कम्प्युटर होतं, त्यामुळं ती आवड खूप होती की काय असतं कम्प्युटर, सगळं माहीत होतं ऑलमोस्ट. म्हणजे जे बेसिक नॉलेज मुलांना 12वीनंतर माहीत होतं ते मला लहानपणापासून जवळजवळ भावामुळं म्हणजे त्याला जास्त नॉलेज होतं, त्यामुळे तो सांगायचा किंवा त्याच्याकडून मला जास्त नॉलेज कळायचं याचं. तर ते होतं. त्यानंतर मग इंजिनिअरिंग नाही केली, BA केलं, 1 वर्ष केलं, नाही झेपलं. मग डिप्लोमा केला, सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन मिळालं 12वीमुळं. आणि मग तो छान झाला, म्हणजे मार्क्स वगैरे छान आले, कॉलेज चांगलं मिळालं, PICT कॉलेज पुण्याचं मिळालं. आणि तिथं मग ती जर्नी छान होती. 3 वर्षाचं तिथं कॉलेज होतं, ती जर्नी पण खूप छान होती. तिथे ऑलमोस्ट म्हणजे असं म्हणता येईल की तो काळ माझा सगळ्यात फेवरेट काळ होता त्या कॉलेज टाईमचा. त्यानंतर मला जॉब लागला. फर्स्ट जॉब माझा आय गेस 2019मध्ये मी स्टार्ट केलेलं. आणि आत्तापर्यंत म्हणजे चालू आहे ITच घरून. आता तर कोविडनंतर मी जे घरी आलेलो, 1 वर्षच मी ऑफिसमधनं केलं, इन ऑफिसमधनं. त्यानंतर जे घरी आहे मी परत म्हणजे ऑफिस फक्त कधी ओकेजनली जायला लागतं काही इव्हेंट वगैरे असलं तर, बाकी सगळं माझं घरूनच असतं. हां आता झाली यांची इंट्रोडक्शन. हे जॉबसाठी ह्यांना जॉब मिळत गेले आणि मी जॉब सर्च करत राहिले तरी मला काही जॉब भेटलाच नाही. मग हे MPSC UPSC आणि हा ते तर होतं. पण माझं MPSC UPSC लग्न झाले, सासरे गव्हर्नमेंटमध्ये होते. हां आता आमची लग्नाची भेट कशी झाली, कसं आमचं पूर्ण अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज अजिबात नाही. माझ्या क्लासच्या मुली पण म्हणायच्या, मॅडम तुमचं लव्ह मॅरेज आहे का? लव्ह मॅरेज हा प्रश्नच नाही आमच्यात, आमचा दूरपर्यंत संबंध नव्हता. लव्ह मॅरेज तर नाही, अरेंज मॅरेज कसं झालं म्हणजे मम्मी पप्पाच्या काळात जसं व्हायचं तसं. एकदा बघितलं, बोलायला दिलं आम्हाला 15-20 मिनटं आम्ही बोललो, म्हणजे 1 तास दिला होता पण 15-20 मिनटं बोललं. म्हणजे आमचं ओळख अशी काही नव्हती, फॅमिलीची पण नव्हती, पण रँडमली एक स्थळ आहे वगैरे वगैरे मिळून आम्ही भेटलो. समोर आम्हाला बोलू दिलं, 15-20 मिनटं बोललो. तिने मला काही प्रश्न विचारले, मी तिला काही विचारले. तिचं तेच, मला जॉब करायची इच्छा आहे पुढं वगैरे, हे ते तिथं कन्व्हर्सेशन. अरे म्हटलं आपण बसलो आहे कशाला, काय करतो आहे, पहिलं इंट्रोडक्शन तर थोडा व्यवस्थित, नंतर करू ना अपेक्षा वगैरे सगळं. पण मग हां ते तेवढं कन्व्हर्सेशन झालं. आणि त्यानंतर सांगा पुढे काय झालं मग. हां पुढं काय झालं तर मी पहिल्याच फटक्यात नाही म्हणणार होते. 1 मिनिट, फोन आला था, इम्पॉर्टंट फोन आला होता मॅडमला. हां एक स्टुडंटचा होता, ॲडमिशन घ्यायचं होतं त्यांना आरीवर्कच्या क्लासला, म्हणून फोन आलेला. तर मी ह्यांना काय बघितल्यानंतर वगैरे बोलणं झालं, पण माझी जी अपेक्षा होत्या ना, म्हणजे होते मी मिडल क्लास फॅमिलीची, पण अपेक्षा ना काय होतं अपेक्षा थोड्याशा जास्त होत्या. म्हणजे मला हे काय म्हणता ना,
मला स्थळ दाखवले आणि मला ते स्केल वगैरे सांगितलं. मी म्हणायचे इतके पैसे हे यालाच घर खर्चालाच लागतील. मग जर बाहेर फिरायला जायचं म्हणलं किती स्ट्रगलिंग, आधी स्ट्रगलिंगचं आयुष्य, नंतर पण तेच. त्यामुळं मग मी असं म्हणायचे ह्यांचा पगार काय मला माहीत नव्हता, ते घरच्यांना सगळ्यांना होतं माहिती. पण मी म्हणायचे इतकं कुठं असतं का म्हणलं पगार, हा किती मोठा पगार आहे, मॅनेजर वगैरे ह्यांना असतं. इतकी मी अडांगत म्हणजे IT तिला काही नॉलेजच नव्हतं काय असतं सॅलरी स्ट्रक्चर. आता एवढं काय माझं लय जगा वेगळं नव्हतं, नॉर्मलच सॅलरी होती. पण हां तिच्यासाठी ती खूप होती. तिच्यासाठी म्हणजे तिला असं वाटायचं की 15, 20, 25 हजार इज नॉर्मल पगार, की त्यात पुण्यात आयुष्य चालतं वगैरे वगैरे. झालेलं असं की आमचं जेव्हा सगळा होकार वगैरे झाला, तुला काय सांगायचं त्याच्या आधी? हां सांगायचं. आमचं लग्न कधी जमलं, एक म्हणजे बघायला आल्यानंतर माझे आई वडील गेले ह्यांच्याकडं, आई तर नाही गेली, वडील मामा गेले बघायला. बघून झाले 1 आठवड्यात लग्न फिक्स झालं. आणि हे काहीतरी मला बघितल्यानंतर ह्यांचं कंपनीचं काहीतरी काम होतं ते गेले आणि 1 आठवड्यात फिक्स झालं. म्हणजे असं फिक्स झालं, एकच भेट झालेली आमची तेवढी. नंतर मग जे घरचे वगैरे जी फॉर्मॅलिटी असते ते केलेलं सगळं, कांदे पोह्याचा कार्यक्रम झालेला. आणि मग ह्यांना डायरेक्ट आणि माझी लिटरली एकच भेट झालेली, म्हणजे ती फर्स्ट अँड लास्ट भेट होती. त्यानंतर मला काहीच नाही. फोन हिच्या मी विचारलेलं की हिचा मुलीचा नंबर वगैरे नाही, फोन नाही तिच्याकडं, काय माहीत नाही काय होतं, ती होता नव्हता, पण मला नंबर नाही दिला, काही नाही दिला. आणि त्याच्यानुसार मी ब्लाइंडली हां ओके ठीक आहे. आणि 1 आठवड्यात लग्न फिक्स झालं. म्हणजे फिक्स झालं तर ह्यांना म्हणजे हे तिकडंच होते ह्यांचे फिक्स झालं. म्हणजे माझा भाऊ गेला तर त्याने बघितलं, ठीक वाटलं सगळं. आणि मला फोन करते, मी आपल्या पुण्यात मी तेव्हा बॅचलर होतो, रूममध्ये राहायचो तिथं पोरांबरोबर. तिथं फोन आला की नेक्स्ट सॅटर्डेला सॅटर्डेला सुपारी होती ना आपली, हां मग सॅटर्डेला तुझी सुपारी आहे. आमची जी एंगेजमेंट होती म्हणजे सुपारी जी होती ती जुलैमध्ये होती, 31 जुलैला होती. तुमची जॉईनिंग काहीतरी 1 ऑगस्टला 2 ऑगस्टला केलेली त्याच्यामुळे. हां 31 जुलैला आमची सुपारी झाली. सुपारी झाल्यानंतर घरच्यांची तुम्हाला पण माहिती कसली घाई असते की नाही आता सुपारी झाली, इतक्या दिवस कुठं ठेवायचं, महिनाभरातच लगेच लग्न. पण मी जेव्हा मला पप्पा लोकांचं मोस्टली असते की लवकर आणि मेन म्हणजे मला सुपारीमध्ये काय गिफ्ट भेटले माहिती का, मला त्याचा खूपच आनंद झाला. म्हणजे ते सुपारीचं राहिलं बाजूला, ते गिफ्ट जेव्हा भेटले, ती पेटी तर देताच, मेकअप बॉक्स तर देताच, पण त्याच्यासोबत मला मिळाला मोबाईल. मी मुद्दाम दिलेला तो, म्हटलं ॲटलिस्ट समजा असं करूयात आपण, आता ठीक आहे आता तर नाही म्हणता येणार, इथून मागं सरकता येणार नाही, मग आपण मोबाईल देऊयात आणि बोलून बघूयात कशी वाटते. जर वाटलंच काही तर सुपारीनंतर मोडला असं म्हणता येईल की नको काही प्रॉब्लेम वाटला तर, म्हणून मग मी मोबाईल दिला. मग सिम कार्डपासून चालू, सिम कार्ड घ्या, मग नंबर आला मला 2 दिवसांनी. मग पहिला मम्मीशी फोन, मग मम्मीला विचारलं कसं वाटतंय, मम्मी म्हणे अरे छान आहे मुलगी, असं आहे तसं आहे, बोलते व्यवस्थित. म्हटलं ओके. मग माझ्यापर्यंत नंबर आला, मग पहिला मेसेजपासून चालू, काय करते तेच ते. एक मिनिट, नंबर म्हणजे सुपारी झाल्यानंतर मोबाईल नंबर घ्यायला माझ्या भावाला त्यांना सांगितलेलं. पण ते मोबाईलची कशी टाळाटाळ, म्हणजे असं भाऊ लोक राहतच ना, ते जिजेजींची ताणवत, असं यांचं झालेलं की त्यांनी ना 2 दिवस मला सिम कार्ड नाही दिलेला, म्हणजे घेतलंच नाही. मोबाईल तसंच, नवीन मोबाईल पेटी पॅक माझ्याकडं तसंच, पण सिम कार्ड नाही. ह्यांचे फोन म्हणजे माझ्या भावाला यायचे आणि मग ते मोबाईलचं काय झालं, सिम कार्ड नाही का, मग आम्ही घेऊन देऊ का, हे झालं. म्हणजे ती जी होती ना एक्साइटमेंट, त्यांचं चाललंय माझ्या, पण इकडं माझी वाट लागली का अरे काय नक्की पोरगी कशी आहे, काय बोललो मी, एकदाच बोललोय फक्त, काहीच माहीत नाही. तर अशा लेवलचं आमचं अरेंज मॅरेज झालं, अशा लेवलचं. आणि मेन म्हणजे आमचं लग्न नोव्हेंबरमध्ये झालं, मध्ये 6 महिने आम्ही गॅप घेतलेला. मग तो अवघड होतं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, जे घरच्यांना 1 महिन्यात किंवा 2 आठवड्यात लग्न उरकायचं होतं, ते आम्ही 6 महिन्यांनी केलं. आणि किती पुश केला असेल मी, हिच्याकडनं तर काही मला म्हणायची, मी सगळ्यांना जाऊन म्हणायचो. आणि त्यामुळं मग ऐकलं. म्हणजे तेव्हापासून माझी सपोर्ट सिस्टीम आहे लय म्हणजे मोठी मी सपोर्ट सिस्टीम. फक्त म्हणायचे नाही मला लग्न 2 दिवस पाहिजे, 1 दिवस नको, हे नको ते नको, मला हे घ्यायचं ते. मी ह्यांना म्हणायचे, मग हे घरच्यांना, कारण मला पण माहित होतं माझ्या घरच्यांना जरी हे काही म्हटले तर ते असं नकार कुठंच येणार नव्हतं, सगळीकडं होकार 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 पॉझिटिव्ह. पण खरं सांगायचं सगळं झालं असतं, पण हिंमत तेव्हाही नव्हती, आताही नाही आहे. कोणाशी काही बोलायचं असलं की मला पुढं करून द्यायचं, स्वतः काही असं. आता कॉलेजच्या काही सरांसोबत जरी बोलायचं असलं ना, MBA करते त्यांच्या सरांसोबत मी काय प्रोजेक्टचं काय करायचं मी बोलतोय का, तर नाही काय बोलू सरांशी, मी कसं ते काय सांगतात बघा, सगळं येतं, फक्त ते आळस धारण करा असं.
असलं काहीतरी आता कालचीच आमचं. एक ती गोष्ट हिने सांगितली कॉफीची, की मला येत नाही कॉफी, हे छान करतात तर मग हे कर. कधी ट्राय पण नाही करणार की हां कशी पटत करता नाही तुम्ही. मग ट्राय कशाला करायचं. हे रिझन असं असं असतं ते. तर तरी हे अशी आमची हां इंट्रोडक्शन. आणि हे आता आमचं कुठपर्यंत आलो आपण, मॅरेजपर्यंत आलो आपलं. Marriage, आमचं हां. लग्न झालं मग नोव्हेंबरमध्ये, आणि त्यानंतर आम्ही संगमनेरमध्येच राहत होतो. मग किती 6 6 महिने राहिलो राहिलो आम्ही जवळजवळ तिथे. त्यानंतर 6 महिन्यानंतर म्हणजे तिथं छान होतं, म्हणजे मम्मी पप्पांबरोबर टाईम घालवला आम्ही. हिला थोडं कम्फर्ट झाला तिथे. नाहीतर मेन म्हणजे मी काय होतं माझं, मी गावाकडचे असल्यामुळं म्हणजे इतकं पण गावाकडची नव्हते मी, पण माझं डेली रुटीन कॉलेज घर असलं होतं. आणि संगमनेर सारख्या शहरात खरं मी सांगायचं राहिलेले रे, नव्हते. गावाकडची काही नव्हती. हिला सगळे संगमनेरचा ॲटलीस्ट एक्सपोजर होता, पण ती जे म्हणतात ना भित्रटपणा कधी गेलाच नाही, तिला अपॉर्च्युनिटीज आली नाही मला कुठं. पुढं पेपरला एक्झामला जायचं असेल तरी माझे पप्पा सोबत म्हणजे यायचे. असं की एक्सपोजरच तिला कधी मिळालंच नाही की कुठं जाऊन बोलेल कोणाशी काय होईल. आणि त्यामुळे तो जो इंट्रोवर्ट न्यूनगंड जो होता तो आतमध्येच असा अजून वाढत गेला. अजून पण आहे तो. अजून पण आहे. तुम्हाला खूप पुश करायला लागतं, खूप अजून लात मारून सांगायला लागतं की अरे तू करू शकते, तू कर, तू थांबू नकोस. तर हे सगळं करायला लागतं अजून पण. तर ते तेव्हा पण होतं, आत्ता पण थोडंफार आहे. बऱ्यापैकी तिने रिकवर केलं आहे ते. पण असं आहे. हां, काय सांगत होती तू आणि कुठं होतीस? हे कॉलेजचं वगैरे ते सांगत. आम्ही 6 महिने गावाला राहिलो. त्याच्यानंतर मग ह्यांना कंपनीत बोलवायला लागले, म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा. मग आम्ही पुण्यात म्हणजे मोशीमध्ये पण आमचंच घर आहे, गावाला पण आमचं इथं मोशीत पण आहे. मोशीतल्या घरी शिफ्ट झालं. पण काय झालं, आमचं जो घर होतं ते रेंटनी दिलेलं होतं. तर मग ते तेव्हापासून कधी पडलेलं, कधी आम्ही रेंटने दिलं किंवा असं झालं. तर रेंटने होतं ज्यावेळेस आम्हाला इकडे यायचं, आणि मग ते रेंटने होतं तर मग आम्हाला यायचं आहे, ऑफिसचं वगैरे होतं थोडंफार. तर मग काय करायचं, तर आम्ही दुसरं रेंटने ह्याच बिल्डिंगमध्ये खाली 6th फ्लोअरला, आम्ही 10th फ्लोअरला राहतो, 6th फ्लोअरला आम्ही रेंटने घेतला. मग तो फर्निश फ्लॅट होता. आम्हाला जास्त काही सामान आणायला लागलं नाही, बेसिक भांडे वगैरे, कारण इकडं सगळं होतं, म्हणजे सगळंच फर्निचर, टी व्ही वगैरे सगळं इकडं सेटअप केलेलं. आणि तसंच आम्ही पण फर्निश दिलेलं. पण त्यांनाही जा म्हणता येईना. मग किती ते आय गेस 6 महिन्यांनी गेले ना, पूर्ण 5-6 महिन्यांनी ते 6 गेले. महिन्याने गेले. कारण ते पण नसते गेले, त्यांना आम्हाला पुश करायला लागलं, कारण तिथं आम्ही राहत होतो त्याने तो फ्लॅट विकला होता. मग त्यांना त्यांचा जो ओनर होता नवीन, तो मूव्ह होणार होता, आम्हाला तो सोडायला लागला फ्लॅट. मग त्यावेळेस खरं कळलं की रेंटने फ्लॅट का नको, स्वतःचा का पाहिजे. सगळं सामान इकडं तिकडे शिफ्टिंग, ते लय असं, म्हणजे मी यांना म्हणायची की परत कधीच आयुष्यात मी रेंटने कुठं राहणार नाही, राहिले तरी असं बॉन्ड पेपरवर. आता जरी मी म्हटलं की अरे माझे समजा मी कंपनी हे केली किंवा काही जर ऑफिसने मला बोलवलं तर आपल्याला बाणेरमध्ये शिफ्ट व्हावं लागेल. इकडून जा, मी इथं राहणार, तुम्ही इथून जा. इथून म्हणजे मोशीमधून 1.5 तास लागतो, 1-1.5 तास लागतो जायला गाडीवर, ट्रॅफिक विफिकमध्ये. अशा प्रकारे झालं ते फ्लॅटचं वगैरे. आम्ही इकडं आलो, पण मग इकडं आल्यानंतर घरी होतं. लग्न झाल्यानंतर, लग्नाच्या आधी थोडंफार भाजीपाला वगैरे हे मॅनेज होत होतं, वडिलांसोबत जाऊ ओके, पार्सल आलेलं एक. हां, तर आमचं काय, मग ते 6 महिन्यानंतर आम्ही आमच्या घरामध्ये शिफ्ट झालो. त्यानंतर बरेच दिवस इथं, म्हणजे माझं असंच जे स्टडी होता वगैरे असले, तलाठी वगैरे असले, मी फॉर्म भरायची आणि स्टडी करत राहायचे. यांचं काम चालू होतं, ते चालू झालं. मग नंतर जे मोबाईलला ॲड वगैरे यायला स्टडी नव्हती करत ही काय करत होती माहिती आहे का? सकाळी उठायची, पुस्तक उघडायची, संध्याकाळी ते पुस्तक बंद करायची, असं सगळं होतं. थांबावं लागलं आपल्याला परत. आता 2 वर्ष कॉल आलेला इम्पॉर्टंट. हां, असेच मग 6 महिन्यानंतर आम्ही ती शिफ्ट झाल्यानंतर मग वर्ष गेलं, 2 वर्ष गेले. मी अभ्यास करतच होते. मग असं काय अपॉर्च्युनिटी आहे ना, मी जॉब करायचं म्हणायचे, पण हे नाही म्हणायचे की तू. आणि नाही शक्य होते घरात असल्यावर, की एकदा सवय झाली हिची घरात की तिला बाहेर पाठवायचं. माझं तर मनच नव्हतं, म्हणजे मनात असं होतं की हिला नाही पाठवायचं, नाही लागला पाहिजे. लागला पाहिजे ऑब्व्हियसली, ती इच्छा असते, एवढी कष्ट करते, लागला तर पाहिजे. पण असं एक मन म्हणायचं की नको, छान यायचं, घरात आहे, होत आहे, भागतंय, कशाला एक्स्ट्रा गोष्टी अजून, कशाला. म्हणजे जास्त माणसाचं एक असतं की जास्त एक्सपेक्टेशन असतं प्रत्येक गोष्टीतून. पण हिचं तसं नव्हतं, हिला अभ्यास करायचा आहे, मला तलाठी व्हायचंच आहे. मग एवढं करत त्यांनी माझी इच्छाही कम्प्लीट केली. जालनाच नाही जळगावमधून आम्ही फॉर्म भरलेला माझा. तर माझ्या म्हणजे ह्यांच्या मामे भावानी पण भरलेला.
तर त्याचं रत्नागिरीमधनं होतं वाटतं, पण त्याचं झालेलं म्हणजे सिलेक्शन होता 2-3 मार्कवरनं गेलेलं. आणि माझं ना त्या एका लिस्टला नाव आलेलं माझं, मला लय आनंद झाला. बाकी सगळे म्हणायचे की असं पुणे आणि जळगाव असं कसं बेसिकली क्रायटेरिया पास केलेला जो पाहिजे, आणि पण तो थ्रीशोल्ड नंतर असं झालं की मार्क्सचा ओपनसाठीचं काय ते जास्त गेला. हां, मग त्याच्यामुळं मग ते पण नाही झालं. मग जरा निराश झाले, पण परत एकदा तयारीला लागले. नंतर मग कृषी सेवकचं पेपर द्यायची वेळ आली आणि काही प्रॉब्लेम होते, फॅमिली प्रॉब्लेम. मग त्याच्यामुळं मग तो कृषी सेवकचा पेपर नाही देऊ शकले मी. मग असंच आत्ताच रिसेंटली दिवाळीच्या आधी घरी गेलं तर तेव्हा ती रील बघितली. मग मी म्हटलं करू शकते. मला हे ब्लाऊज आणि आरीवर्क हे कधी इंटरेस्ट याची सिद्धी फाउंडेशन तुम्ही ते व्हिडिओ बघितला असेल ती. तर ती रील बघितले, पण मला यात कधी इंटरेस्ट नव्हता. पण मग नंतर म्हटलं हे आरीवर्क तर करू शकते, नाही ब्लाऊज तर आरीवर्क करू शकते. मग त्या आरीवर्क ती पण कशी चालू झाली, हिने एक ब्लाऊज डिझाईनला दिला आणि तो किती तुला 2800ला पडलेला ती एक आरीवर्क. पण मला ती डिझाईन इतकी नाही आवडली. मग म्हणून म्हटलं ह्या दिवाळीला मीच माझा डिझाईन करेल. मग ते करायचं असं चाललं. मग ते ॲडमिशन घेतलं. मग ते बेबीचा प्रॉब्लेम कसं ठेवायचं वगैरे काय असलं चालू झालं. मग तिथून कॉल आले, होईल मॅनेज असं तसं. मग केलं, पण ह्यांचा सपोर्ट खूप होता की तुझा मी करतो मॅनेज. आमच्या मम्मी म्हणत होत्या की नाही नको करूयात पल्लवी, काय एवढं हे चाललंय, बाळ इतकं छोटं आहे, नंतर तू बाळ थोडं मोठं झाल्यावरती कर. पण मग हे मम्मीला म्हटलं की मी सपोर्ट करतोय. सपोर्टपेक्षा म्हणजे माझं काय होतं, घरून काम होतं त्यामुळे त्याला बघू शकत होतं. त्याचं जास्त तेव्हा ओके त्रास होता, नाही असं नाही, पण सगळं करून जायची. सगळे स्वयंपाक त्याला 2-3 ऑप्शन राहायचे खायला, त्याच्याबरोबर माझंही करून जायचे सगळं. आणि मग व्हायचं नाही त्याचं काय, बाकी खेळायचा तो. शेजारी हे होते, भाऊ बहीण होते त्याचे, त्यामुळं होऊन जायचं ते मॅनेज सगळं. पण हां, तेव्हा एक स्ट्रगलचा फेज होता. मी मला तिला शिकायचं. म्हणजे मम्मींचं म्हणण्यापेक्षा माझी स्वतःची आई पण म्हटलेली नको करूयात तू, बाळाला अजून मोठं होऊ द्या मग कर तू. म्हणजे ती म्हणे कशाला करू राहिली तू इतकं, ह्यांचे म्हणजे पाहुण्याचे इतके हाल करते. आता गावाकडं पाहुणेच म्हणता जावायला, तर मग म्हणे पाहुण्याचे इतके हाल करते, कशाला करते तू. ते यांनी ऑफिस पण करायचं, बाळाला पण बघायचं, बाळ रडले उठले. खूप जणांनी नाही म्हटले, नाही नव्हतं म्हटलं, पण तेच होतं की बाळ लहान आहे नंतर कर वगैरे. पण आमचं असं होतं की कर तू, आत्ता टाईम आहे, मी होईल मॅनेज. आणि 1-2 महिन्याची गोष्ट होईल, ते कसं पण ॲडजस्ट होईल. त्यात जाणं येणं ट्रान्सपोर्ट हा एक मोठा प्रश्न होता की कसं मॅनेज होणार, की मी सोडवणार का. आधी ते गाडीचं तिने सांगितलं तिला, मी बघितलं, त्यानंतर ठरवलं की नाही नको. मग तसं मग आधी मी सोडवायचो. नंतर असं झालं की माझे कॉल वगैरे ओव्हरलॅप व्हायला लागलं सगळं. मग मग ते ऑटो करून जायला लागले आणि घ्यायला मी जायचो. असं थोडंफार व्हायचं मॅनेज. पण असं सगळी जर्नी त्या क्लासची होती. त्यानंतर मग तिने व्यवस्थित क्लास केला, सगळं शिकली, डिझाईन्स केल्या. मग 1-2 ऑर्डर आल्या इथल्या इथेच, त्या ऑर्डर कंप्लीट केल्या. आणि त्यानंतर क्लासचं कसं चालू केलं रे मग आपण. मग ती क्लासची मग माझी इच्छा नव्हती. म्हणजे मी करू शकते, तुम्हाला म्हटलं माझं डेअरिंग वगैरे काय नाही, भीती होती वगैरे, हे मी करू शकते की नाही मला माहीत नव्हतं. पण ह्यांचं चाललं तू करू शकते म्हणे, तू एवढं छान डिझाईन केले, ऑर्डर्स केले, हे केले ते केले. म्हणजे हिला यायचं सगळं, हिला सगळं व्यवस्थित यायचं. 1 मिनिट, काय झालं. हां, तर हिला यायचं वगैरे सगळं. मग म्हटलं मग तू आलीच शिकवून, तुला माहितीच आहे मॅडम कशा शिकवतात, तर तू शिकवू शकते व्यवस्थित. मग तू शिकव ना, मग काय प्रॉब्लेम आहे जर आले स्टुडंट. आणि त्याच्यात असं होतं का आमचं की आता इकडे करायचं की तिकडे करायचं. तर नील हा एक मोठा प्रश्न होता की त्याला कसं बघणार, कोण सांभाळणार एवढा वेळ. तर ठीक आहे, म्हणजे त्या सगळ्यात मग आम्ही ठरवलं की क्लास तिकडे घ्यायचे, संगमनेरला घ्यायचे. आई आहे तिकडे बघायला नीलला. बाकी मग तसं स्टार्ट झालेलं. मग कसं करायची ॲड वगैरे, कशी करायची, काय करायची. तर मग म्हटलं एक मॉडेल कोण आहे आपल्याकडे, एकच मस्त मॉडेल आहे, त्याला उभं करू, बोलायला लावू तिचं. तो म्हणजे ट्राय करून बघू. मी त्याला तेव्हा पण तेच होतं की नाही होणार, नाही जमणार मला, बनू, नाही झालं तर नाही झालं, काय पडतं आपल्याला. माझं काय होतं म्हणजे असं काय व्हायचं की मी काय म्हणायची, मी हे कधी केलेलं नाही आणि माझी थोडीशी लँग्वेज गावाकडची येते. तर मग मी म्हणायची ह्यांना की ते गावाकडचं येतं, आता शहरात कसं आपण बोलणार. परत ते मला असं कोणी खिल्ली उडवली ना, असं मग असं
काय म्हणता ना निराशगत वाटतं. गावाकडचे असले तर काय झालं माणसाचे, पण मग खिल्ली नको आहे कोणी उडवायला, असं झालं माझं. मग मी यांना म्हणायची, तर हे म्हणे पल्लवी रॉच चांगलं असतं, तू बोलती ना हे खरं, ते मनापासून बोलती ना. म्हणजे ते एडिटेड स्क्रिप्टेड सगळेच करतात, पण मग जे आपण ओरिजिनल जेन्युइनली येऊन बोलतो ते महत्त्वाचं. ते त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतो आपण. कोणाशी ॲड तर तशा कोणाकडून करून घेऊ शकतो, AI होतं, AI कडून आपण बनवून घेऊ शकतो. नंतर ते पण ट्राय केलं त्या हिच्या ॲडनंतर, पण पहिली व्हिडिओ म्हटलं तुझी बनव. मग तिथून चालू झालेलं, व्हिडिओ बनला, छान बनला, दाखवला. म्हणजे तो जो होता तो आपला टर्निंग पॉइंट, तो टर्निंग पॉईंट होता. हो, म्हणजे त्या व्हिडिओने इतकी बाजी मारली ना की पूर्ण असं जिंकल्यासारखं झालं. ऑलमोस्ट 65 ते 66,000 व्ह्यूज आलेले त्याला. हा, मग म्हणजे त्याच्यामुळं आमचा एक तो टर्निंग पॉईंट होता की क्लासला रीच भेटली, तिथून मेसेजेस आले, लीड्स चांगल्या मिळाल्या. सगळं बघत होतो, मीच बघत होतो ऑलमोस्ट. ते ॲड झालं किंवा कोणाला कसं रीच. आधी तर व्हायचं असं की स्टुडंटचे मेसेज यायचे, मॅडम तुम्ही हे आरीवरची क्लास घेता का. आता हिला आधी बोलायचं एवढं माहीत नव्हतं की कसं, कोणी जर समोरून जर कोणी जास्त वाढ बोलायचं तिला राग यायचा. मग मी हँडल करायचो, ते मीच बोलायचो त्यांच्याशी. कधी मेसेजवर जसं ही बोलते असं मी बोलायचो, हो बोला ताई असं वगैरे मीच करायचो. आणि मग त्यातून लीड भरपूर जनरेट झालेल्या. आणि मग तिथून ती जी क्लासची जर्नी स्टार्ट झाली की मग काय स्ट्रक्चर ठेवायचं, क्लासचं काय ठेवायचं, कसं करायचं आरीवर्कचं, ते तिथून चालू झालेलं. म्हणजे ती जर्नी चांगली होती, खूप छान गेली. एक पूर्ण टर्न भेटला हिला पण, की नवीन काहीतरी हिने ट्राय केलं. की आत्तापर्यंत हिने ठीक आहे कॉलेजला वगैरे शिकवलेलं, पण असं काहीतरी बिझनेस माइंडने किंवा काही शिकवलेलं नव्हतं. हिला माहीत नव्हतं की त्यातून अर्निंग होईल का नाही. आम्ही आधी किती 2-3 स्टुडंट्स प्लॅन करत होतो की मिळाले तर करूयात, नाही तर राहू देत, एखादं मिळालं तरी आपण जाऊयात. आणि इथून तेवढ्यासाठी मोशीवरून संगमनेरला जायचं होतं, तेवढ्यासाठी फक्त. तर 2.5 महिन्यासाठी 45 डेजचा क्लास होता, त्यासाठी आम्हाला आधी पण जाणं होतं, थांबणं होतं. नंतर हे सगळं तिथून जे चालू झालेलं आहे, तर आमच्या एक बॅच पूर्ण होऊन जागा नव्हती होत, तर तिथून तर अजून एक बॅच आम्ही नंतर केली. तर तिथपर्यंतचं जर्नी खूप भारी. किती आपण 2-3 महिने राहिलो, 3 महिने राहिलो ऑलमोस्ट आम्ही तिथं. फेब्रुवारीत गेलो. हां, तर ती जर्नी खूप म्हणजे आत्तापर्यंतच तेच चालू होतं. आत्ता आम्ही कुठे येऊन आता परत सेटल व्हायचा प्रयत्न करतो आहे. तर सेटल म्हणजे तेच, सामान झालं, वस्तू झाल्या, काही ना काही गोष्टी झाल्या. आता इथं पण क्लास चालू केलेत आम्ही, येत आहेत कॉन्टॅक्ट, पण इथे आमच्याकडं जागा वगैरे, तर ऑब्व्हियसली पुण्यात म्हटलं तेवढी जागा नाही जेवढी घरी होती. तर ते सगळं आम्ही इकडे मॅनेज करायचा प्रयत्न चालू आहे आत्ता. त्यामुळं बरेचसा व्हिडिओला मध्ये गॅप झालेला. आणि मग आता मी स्टार्ट केलेले व्हिडिओ. ते व्हिडिओज यूट्यूबचं पण असं होतं की हिला म्हणत होतं की तू शिकवतीच आहे, तर संध्याकाळी येऊन आपण ट्राय करूयात, व्हिडिओ रेकॉर्ड करू, तुला जमतं आहे का शिकवायला, मग तो व्हिडिओ पोस्ट करून बघू काय. आणि त्याच्यावर पण रिस्पॉन्स चांगले यायचे, स्टुडंट्स पण बघायचे, शेअर पण करायचे. आणि त्यानंतर 1-2 व्हिडिओजला चांगले व्ह्यूज पण आलेले. त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स दिला आला की मी करू शकते. त्याच्यानंतर हे यूट्यूब चालू झालं. मग ते पुढे चालूच राहणार आहे. आता तर पूर्ण असं व्लॉगिंग टाईप आम्ही करणार आहे. आणि त्यात तर आज तर मी माझ्या मिस्टरांची इंट्रोडक्शन वगैरे दिले. तर नेक्स्टमध्ये वेगवेगळं असलं काही नवीन घेऊन येत चलो आम्ही. म्हणजे आता प्लॅन तोच आहे की आम्ही काहीतरी एकतर कन्सेप्ट किंवा काहीतरी डेली जे पण आम्हाला जमल तसं रेकॉर्ड करायचा प्रयत्न करणार आहे. इधर मी किंवा आम्ही दोघंही असू मोस्टली, पण मोस्टली ती चॅनलचा फेस आहे, तर ती सगळं करेल. पल्लवी 4:15 किती 4:45 झालेत, आवरावं लागेल. चला ठीक आहे, जायचं आहे आम्हाला पण बाहेर, आवरतो आम्ही पण. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि बाकी तुला काही बोलायचं अजून? नाही, नवीन कन्सेप्ट सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. येस, नक्की. तर तुम्ही फक्त लाईक करा, सबस्क्राईब करा, की तुम्हाला नवीन आहे त्यासाठी तुमचा सपोर्ट. बरोबर, सपोर्ट इम्पॉर्टंट आहे. कारण आत्ता तिचा कॉन्फिडन्स पण बूस्ट होतो आहे. थोडेफार व्ह्यूज जरी बघितले तर तिला असतं छान वाटतं. तर करा लाईक, सबस्क्राईब करा तुम्ही. बाकी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय.